तर पर्सेंटेजमध्ये काढा. असं नका करू की 134चं मेरिट लागलं, असं 135चं. थोडं माइंड वापरलं तर तुमचं मॅथ्स पण सुधारेल. तर ते पर्सेंटेजमध्ये काढा आणि जिथे सगळ्यात कमी पर्सेंटेज येतील मित्रांनो, एक लक्षात घ्या, जिथे सगळ्यात कमी पर्सेंटेज येतील त्या जिल्ह्यात फॉर्म भरा. मी तर सरळ म्हणेन. म्हणजेच काय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, फायनली गुड न्यूज आली. म्हणजेच काय की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीला सुरुवात झाली. थोडक्यात काय मित्रांनो की आता ॲड आली, त्याच्यानंतर आपले फॉर्म भरायला आजपासून सुरुवात झालेली आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही जी पोलीस भरती आहे, ही पोलीस भरती 5 टप्प्यामध्ये होते. म्हणजेच काय, आता म्हणाल तुम्ही मित्रांनो की सर पोलीस भरती 4 टप्प्यामध्ये होते. एक म्हणजे आपली लेखी होते, नंतर आपलं फिजिकल होतंय, त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन होतं आणि त्यानंतर मेडिकल होतं. हे तर 4 टप्पे झाले. 5वा टप्पा कुठला? तर मित्रांनो, हा 5वा टप्पा 5वा नसून हा पहिला टप्पा आहे. म्हणजेच काय, तर हा फॉर्म भरणे सुद्धा एक पोलीस भरतीमधील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आपण म्हणू शकतो. कारण मित्रांनो, हा जर टप्पा तुमचा चुकला, ही जी प्रोसेस तुमची चुकली मित्रांनो पहिल्या टप्प्यातलीच फॉर्म भरण्याची, तर मित्रांनो कुठेतरी समजा तुम्हाला पोलीस भरती करायची आणि कुठेतरी फॉर्म भरतानाच तुम्ही चुकला, तर तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. परंतु समजा तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरताय आणि फॉर्म भरताना चुकीचा जिल्हा निवडणार, तर आयुष्यभर तुम्हाला एका जिल्ह्यामध्ये नोकरी करावी लागेल. कुठेतरी एक मेंटली असं वाटेल की यार कुठे मी इथं आलो. किंवा मित्रांनो, समजा तुम्ही पोलीस भरतीचा जिल्हा निवडताना चुकलात आणि समजा मुंबईमध्ये मेरिट लागलं 130चं आणि चुकून तुम्ही पुणे पोलीसचा फॉर्म भरला आणि पोलीसमध्ये तुम्हाला मेरिट लागलं 135चं, परंतु तुम्हाला 132 मार्क होते. तर असं वाटणार आहे मुंबईला फॉर्म भरला असता मी आज पोलीस झालो असतो. तर हे जे सगळं कन्फ्युजन आहे मित्रांनो, हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळा जो काही घोळ आहे, तो घोळ होऊ नये म्हणून मित्रांनो, जो काय हा पहिला टप्पा आहे पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याचा, हा सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा हे बाकीचे 4 टप्पे आहेत. आपण फॉर्म भरण्यासारख्या गोष्टीला मित्रांनो थोडं कॅज्युअली घेतो, पण ते कॅज्युअली घेऊन फायदा नाहीये. इथे सुद्धा आपल्याला पूर्णपणे काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म भरताना खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर ती काळजी काय घ्यायची, कशी घ्यायची आणि कशा प्रकारे घ्यायचे, हे मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुझं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. भरपूर मुलांनी ॲक्सेप्ट केलं होतं, पण काही मुलांनी सुद्धा मित्रांनो असं सांगितलं होतं त्या कमेंट बॉक्समध्ये की हे जे लेटर आहे सर खरं आहे, 100% खरं आहे. आम्ही बाकीच्या यूट्यूब चॅनलवरती पाहिलं आहे, आम्ही टेलिग्राम चॅनलवरती पाहिलं आहे, खूप साऱ्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पण फायनली काय झालं मित्रांनो की ते लेटर फेक ठरलं. सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, मी कोणाला पुढे ठरवत नाही, तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की जेव्हाही तुम्ही पोलीस भरती असू द्या किंवा कोणतीही भरती असू द्या किंवा आयुष्यात कोणतीही गोष्टी करू द्यात, तेव्हा गायडन्स हा परफेक्ट व्यक्तीकडून घ्या, मार्गदर्शन हे परफेक्ट व्यक्तीकडून घ्या. कारण की जो व्यक्ती ऑलरेडी तिथपर्यंत पोहोचला आहे त्याच्याकडून तुम्ही गायडन्स जर घेतला तर तुम्हाला तो गायडन्स फायद्याचा ठरेल. पण ज्या व्यक्तीकडे कसलीच म्हणजे आपण म्हणू शकतो व्हॉट्सअप ज्ञान असेल किंवा सूत्र त्यांचे असतात, त्या सूत्रांच्या ज्ञानावरून असेल किंवा जे काही त्यांचे चित्र जे काय असतील त्यांचे ह्या डिपार्टमेंटमध्ये किंवा कुठेही आसपास असतील, त्यांच्याकडून जे ज्ञान घेऊन आपल्याला यूट्यूबद्वारे किंवा टेलिग्रामद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे किंवा रील्सद्वारे सांगत असतील, त्यांच्यावर थोडा कमी विश्वास ठेवा. कारण की जेव्हाही आम्ही माहिती आणतो, ज्याही गोष्टी यूट्यूबवरती येतात, त्या मित्रांनो कुठेतरी शहानिशा करून किंवा कुठेतरी विचार करून आणतो. कारण की आम्ही पण त्या फेजमधून गेलेलो आहेत. म्हणजे ज्याला मुंबईला जायचं आहे त्यांनी कोणाला विचारावं, जो ऑलरेडी मुंबईला गेला आहे त्याला विचारावं. असं नाही की जो ऑलरेडी सातारमध्ये बसला आणि त्याला विचारावं की यार मी मुंबईला कसा जाऊ. त्यात फायदा नसतो मित्रांनो. असो, जे काय झालं ते झालं, चांगलंच झालं. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय आहे की व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ आहे फक्त फॉर्म भरायच्या आधी घ्यायची काळजी. आता यामध्ये 2 पार्ट असतात मित्रांनो. तो म्हणजे काय, तर एक पार्ट म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना काहीही करून यावर्षी वर्दी मिळवायचे, त्यांना कोणतंच असं मॅटर नाही आहे की मला ह्या जिल्ह्यात भरती व्हायचं आहे, मला त्या जिल्ह्यात भरती व्हायचं आहे, मला इथे भरती व्हायचं, ते डझंट मॅटर आहे. त्यांना फक्त एक करायचं आहे की आपल्याला यावर्षी काही करून वर्दी मिळवायची आहे. दुसरा जो पार्ट येतो तो म्हणजे काय, असे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मित्रांनो एक जे काही पर्टिक्युलर जिल्हा आहे, म्हणजे त्यांना कोणाला मुंबईलाच भरती व्हायचं आहे, कोणाला पुण्यालाच भरती व्हायचं आहे, कोणाला साताऱ्यात भरती व्हायचं आहे, कोणाला कोल्हापूरमध्ये भरती व्हायचं आहे, कोणाला सांगलीला, कोणाला सोलापूरला, म्हणजे पर्टिक्युलर जे काही जिल्हे आहेत मित्रांनो त्यामध्येच त्यांना भरती व्हायचं. हे 2 जे काही पार्ट आहेत त्या दोन्ही पार्टनी वेगवेगळे कसे फॉर्म भरायचे आणि त्या फॉर्म भरताना काळजी काय घ्यायची मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. पहिला पार्ट घेऊया, तो म्हणजे काय की ज्यांना वर्दी पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला इथे सांगतो मी काय करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे
फॉर्म भरताना मित्रांनो, फॉर्म भरताना एक 5 ते 6 दिवस जाऊ द्या. म्हणजेच काय, पूर्णपणे विचार करा, जागा बघा, जागा बघितल्यानंतर मागच्या वर्षीच्या जागा बघा. म्हणजे समजा मुंबईला एवढ्या जागा होत्या, परंतु मेरिट किती लागलं, पुण्याला एवढ्या जागा होत्या, मेरिट किती लागलं, इथे एवढ्या जागा होत्या, मग मेरिट किती लागलं, हे सगळ्यांचं एक कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्ही एक पर्सेंटेज काढा, की समजा मुंबईला समजा 10 जागा होत्या, 10 जागांपैकी 8 जागांसाठी मित्रांनो जवळजवळ 100+ मेरिट लागलं. मी एक तुम्हाला एक्झाम्पल देतोय. तर पर्सेंटेजमध्ये काढा. असं नका करू की 134चं मेरिट लागलं, असं 135चं. थोडं माइंड वापरलं तर तुमचं मॅथ्स पण सुधारेल. तर ते पर्सेंटेजमध्ये काढा. जिथे सगळ्यात कमी पर्सेंटेज येतील मित्रांनो, एक लक्षात घ्या, जिथे सगळ्यात कमी पर्सेंटेज येतील त्या जिल्ह्यात फॉर्म भरा. मी तर सरळ म्हणेन. म्हणजेच काय, की हे पर्सेंटेजमध्ये तुम्ही जेव्हा काढाल ना, त्यावेळी तुम्हाला खरी जी काय बाजू कळेल या पोलीस भरतीची, की तुम्हाला फक्त वर्दी पाहिजे. हे वर्दी मिळणं तुम्हाला खूप गरजेचे आहे. ही वर्दी मिळाल्यानंतर मित्रांनो, तुम्ही भविष्यात म्हणजे थोडंफार काही प्रोसेस असतात, त्या प्रोसेस करून सुद्धा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकता. पण त्याच्या आधी तुम्हाला वर्दी मिळवणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही यावेळी फॉर्म भरताना कुठल्या जिल्ह्यात भरायचा आहे तो लक्षात घ्या. म्हणजे जिथे पर्सेंटेज कमी येतं त्या पर्सेंटेजनुसार तुम्ही तो फॉर्म भरू शकता. पहिली गोष्ट ही थोडक्यात मी तुम्हाला सांगितली फॉर्म भरताना काय करायचं आहे. दुसरी गोष्ट, 7-8 दिवस तुम्हाला थांबायचंच आहे, परंतु त्या 7-8 दिवसामध्ये तुम्हाला हेच सगळ्या गोष्टी करायच्यात. तिसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला काय सांगतो, की फॉर्म भरायच्या आधी आपले डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का बघा. म्हणजेच काय, असे काही डॉक्युमेंट्स असतात, म्हणजे पोलीस भरतीमध्ये मित्रांनो तुमचं फिजिकल चांगलं असतं, तुमचं लेखी चांगलं असतं, तुमचं मेडिकलसुद्धा परफेक्ट असतं, परंतु एखादं असं डॉक्युमेंट असतं मित्रांनो, की ते तुम्हाला पूर्ण भरतीवर पाणी फिरवू शकतं. म्हणजेच काय, तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचं 10वी-12वीचं सर्टिफिकेट, तुमचं जन्माचा दाखला, तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट, तुमचा रहिवाशी दाखला, तुम्ही कास्टमध्ये असाल तुमचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल जे काय असेल सगळ्यावरती नाव मित्रांनो सेम असणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रातील पॅटर्ननुसार तुमचं आडनाव, त्याच्यानंतर तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव आणि परफेक्ट तिन्ही नावांमध्ये स्पेलिंग मिस्टेकसुद्धा नसली पाहिजे. हे एक लक्षात घ्या. हे 3 गोष्टी ज्या आहेत मित्रांनो, ह्या 2-3 म्हणजे नावामध्ये तुमचं नाव, तुमचं आडनाव, तुमच्या वडिलांचं नाव, हे सगळी जी नावं आहेत ती परफेक्ट विथ स्पेलिंग प्रत्येक डॉक्युमेंटवर असणं इथं गरजेचं आहे. तर ते तुम्ही चेक करून घ्या. तुमचं ते परफेक्ट नसेल तर 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये सगळं परफेक्ट करून घ्या आणि मगच फॉर्म भरा. त्याशिवाय फॉर्म भरू नका. काही विद्यार्थ्यांचा दरवर्षी मला मित्रांनो मेसेज येतो, दरवर्षी मला फॉर्म भरल्यानंतर कॉल येतो, दरवर्षी मला मेसेज येतात, की सर आम्ही फॉर्म तर भरला पण माझं आधार कार्डमध्ये हे नाव चुकलं आहे, सर आम्ही फॉर्म तर भरला पण माझं कास्ट सर्टिफिकेट हे नाव चुकलं आहे, सर आम्ही फॉर्म तर भरला पण माझी जन्मतारीखच ही होती आधार कार्डवर, पॅन कार्डवर. हे सगळे घोळ नकोत. शांततेत फॉर्म भरा. 1 महिन्याचा कालावधी आपल्याकडे. ह्या 1 महिन्यात आधी सगळे डॉक्युमेंट तुम्ही चेक करा. तुमची जन्मतारीख चेक करा, तुमचं नाव चेक करा, तुमच्या वडिलांचं नाव चेक करा. सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा आणि त्याच्यानंतरच हा फॉर्म भरा. नंतर आपल्याला हे प्रॉब्लेम्स नकोत. तर 10 वेळा सांगेन, 100 वेळा सांगेन, 1000 वेळा सांगेन, या गोष्टींमध्ये चुका करू नका. ही झाली दुसरी गोष्ट मित्रांनो. हे तुम्हाला कोणाला लागू आहे, हे ज्यांना जिल्ह्यामध्ये पण भरती करायची त्यांना सुद्धा ही गोष्ट लागू आहे मित्रांनो. हे झालं डॉक्युमेंट्सबद्दल. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे मित्रांनो फॉर्म भरताना कधी कधी काय होतं, की असं वाटतं की यार मला या मित्रासोबत भरतीला जायचं आहे, मला त्या मित्रासोबत मला भरतीला जायचं आहे, आमचा हा एक ग्रुप आहे, ह्या ग्रुपला घेऊन मला भरतीला जायचं आहे, निदान त्याच्या नादान तरी आपलं 1600 मीटर चांगलं होईल, निदान त्याच्या नादान तरी आपल्या परीक्षेला मागं पुढे आलं तर कुठेतरी मदत होईल, असं प्रत्येकाला वाटतं मित्रांनो. तर ते करताना तुम्हाला काय करायचं, त्याची एक ट्रिक सांगतो तुम्हाला, त्याची एक प्रॅक्टिस सांगतो. याच्यामध्ये काय करायचं आहे की आपल्याला एक गोष्ट करायची, ती म्हणजे काय, तुम्ही जेव्हाही फॉर्म भरायला जाल ते फॉर्म भरायला जाताना तुम्ही असा टाईम निवडा मित्रांनो की त्या टाईममध्ये बरोबर एक सायबर कॅफेमधून तुम्ही फॉर्म भरणार किंवा तुमच्या लॅपटॉपवरून भरत असाल तर त्यावेळी तुमच्याकडे कमी 5 ते 6 लॅपटॉप, म्हणजे जेवढे तुमचे मित्र आहेत प्रत्येकाचा लॅपटॉप तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. तर त्याच्यावरून फॉर्म भरता मित्रांनो प्रत्येकाचे फॉर्म भरून घ्या, तुमच्या चलानपर्यंत जावा आणि चलन वगैरे भरून झाल्यानंतर तुमचं सबमिट जेव्हा तुम्ही कराल मित्रांनो, सबमिट करताना ॲट अ टाईम सबमिट करा सगळ्या मित्रांनी मिळून. त्यावेळी काय होईल मित्रांनो, 1-2 जे काय आहे ते मागे पुढे होऊ शकतं. ऑल महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरले जाणार त्याच्यामुळे 1-2 मागे पुढे होऊ शकतो, परंतु एकाच दिवशी तुमचं जे काय आहे ते जिल्ह्यामध्ये भरतीला जाऊ शकता. थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या मित्रांनो की तुम्हाला जर वर्दीच पाहिजे, कोणता जिल्हा आहे काय त्यांना मॅटर करत नाही, त्यावेळी ह्या गोष्टी करायच्या. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, ते म्हणजे काय की तुम्हाला नेमक्या जिल्ह्यामध्ये भरती करायची तेव्हा कोणता फॉर्म आणि कसा भरायचा. म्हणजेच समजा तुम्हाला मुंबई पोलिसलाच भरती व्हायचं आहे तर कसा फॉर्म भरायचा, समजा तुम्हाला पुणे पोलिसलाच भरती व्हायचं तुम्हाला फॉर्म कधी भरायचा आणि कसा भरायचा आहे. तर सिंपल मित्रांनो, ज्या काय मागे मी गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला गोष्टी फॉलो करायच्याच आहेत, पण त्याचसोबत अजून एक गोष्ट फॉलो करायची, ती म्हणजे काय
की जवळजवळ एक 15 ते 20 दिवसाचा गॅप घ्या. म्हणजेच काय की 30 पर्यंत आपल्याकडे तारीख आहे, तर एक 15 तारखेपर्यंत थांबा. मी तुम्हाला सांगेल आणि या 15 तारखेपर्यंत जर तुमच्याकडे डाटा आलाच की पुणे पोलिसला किंवा मुंबई पोलिसला किती फॉर्म आलेत किंवा कोणत्या, जसं जसं ड्रायव्हर झालं, त्याच्यानंतर बँड्समन झालं, त्यानंतर पोलीस शिपाई झालं, SRPF आलं. या 4 जे काय आहे तुमचे जे काही आपण म्हणू शकतो गट आहेत, या 4 पैकी कोणत्या गटाला जास्त फॉर्म आलेत, कोणत्याला कमी आलेत, याच्यानुसार तुम्ही एक अनुमान लावून तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता. मॅटर घेऊ नका की पोलीसमध्ये जायचं, आपल्याला फक्त एकच डोक्यात ठेवा, पोलीसमध्ये जायचं. म्हणजे कोणतंही असू द्या, तुम्ही ड्रायव्हरमध्ये जावा, तुम्ही बँड्समनमध्ये जावा, तुम्ही कॉन्स्टेबलमध्ये जावा किंवा SRPFमध्ये जावा, काही असू द्या, फक्त आपलं टार्गेट तेवढं ठेवा आणि त्यानुसार फॉर्म भरा. तर मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप गरजेच्या आहेत आणि खूप लक्ष देण्यासारख्या गोष्टी आहेत. ही जर सुरुवात जर आपली चुकली मित्रांनो, तर पुढे जाऊन खूप मोठी चूक आपल्या हातून घडू शकते. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे किंवा कशा प्रकारे हवा आहे, कोणत्या टॉपिकवरती हवा आहे, हे जर हवं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मित्रांनो, लवकरात लवकर त्या व्हिडिओवरती जे काय आहे ते विश्लेषण घेऊन येईल. अजून एक मित्रांनो, रोज आपल्या चॅनलवरती प्रयत्न करेन की पोलीस भरती रिलेटेड व्हिडिओ देण्याचे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.